भारतातील सर्व विद्यार्थी एकजूट झाले आणि दिल्लीतल्या जंतर मंतर इथं आंदोलन करायला लागले. आंदोलन होतं त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या नोकरीसाठी, त्यांच्या हक्कांसाठी जे त्यांना संविधानाने दिलेले आहेत. पण तेच हक्क जे हे सरकार मारतंय, तेच हक्क जे हे सरकार त्यांना मिळू देत नाही. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निवडणूक त्या विद्यार्थ्यांमुळे होते. निवड प्रक्रियेतून त्यांना सेंट्रलाइज मंत्रालयामध्ये त्यांना नोकऱ्या मिळतात. CRPF, SRPF किंवा ITBP अशा केंद्रीय संस्थांमध्ये त्यांना नोकऱ्या मिळतात. त्यात कॉन्स्टेबलपासून ते सब इन्स्पेक्टर आणि वरचे काही पद आहेत. पण याच SSCमध्ये बऱ्याच दिवसांपासून घोळ चालू आहेत आणि हे घोळ एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत की यात गरीब वर्गाच्या विद्यार्थ्यांचं अक्षरशः नुकसान होत होतं. SSCचे पेपर देण्यासाठी ज्यावेळेस फॉर्म भरले जातात त्यावेळेस फी भरपूर प्रमाणात आकारली जाते आणि फी भरल्यानंतर ज्यावेळेस त्यांना एक्झाम सेंटर येतात तर ते एक्झाम सेंटरसुद्धा 600, 700 ते 1000 किलोमीटरच्या दूरचे येतात त्यांच्या नेटिव्ह प्लेसपासूनचे. तिथून तो प्रवास करून तिथं जाणार, त्या परीक्षा केंद्रावर जाणार. त्या परीक्षा केंद्रावर गेल्यावर सुद्धा सगळे लॅपटॉप किंवा कम्प्युटर बिघडलेले, कधी माऊसच चालत नाही, कधी कीबोर्ड खराब, कधी सिस्टीम डाऊन झालेली, कधी लाईट गेलेली. तर कुठं परीक्षा सेंटर असे की जिथं परीक्षा सेंटरवरती आणि खाली सगळे बकऱ्या जनावर बांधलेले असे परीक्षा सेंटर. आणि ज्यावेळेस असं असूनही त्यात चुकीचे प्रश्न निघतात तर त्या चुकीच्या प्रश्नांना सुद्धा त्यांना जर आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांना 100 रुपये पर प्रश्न, म्हणजे एखाद्या पेपरमध्ये जर 20 प्रश्न चुकलेले असणार तर ते 20 प्रश्न त्यांना आक्षेप घ्यायचा असेल 2000 रुपये पर विद्यार्थी हा भरणार त्या गोष्टींसाठी. त्यानंतर त्यांना ते मार्क मिळणार. आणि ज्यावेळेस त्याच काही शिक्षकांनी हा प्रश्न त्या SSCच्या चेअरमनला विचारला तर चेअरमन त्यात बोलले की हे पैसे आम्हाला येत नाही, सरकारला जातात आणि यातून रोड बनतात, यातून इन्फ्रास्ट्रक्चर बनतात. लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. विद्यार्थी जे आईबापांच्या जीवावरती सध्या जगत आहेत, आपलं भवितव्य घडवण्यासाठी झटत आहेत, त्यांच्याकडून तुम्ही पैसे बनवून तुम्ही रोड बनवायच्या बाता करताय. लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला रोड बनवायचे असतील तर सरकार लोकांचे पगार कपात करा, यांचे 8वे 7वे वेतन आयोग आहेत ते कमी करा, यांची लाचखोरी कमी करा. ह्या असल्या फालतू गोष्टी करून तुम्ही देशाचं भवितव्य घडवत आहात, बिघडवत आहात अक्षरशः ते भवितव्य सगळं. आणि ज्यानंतर हे आंदोलन चालू झालं त्या आंदोलनामध्ये ते उग्ररूप घेतलं आणि उग्ररूपही घेतले फक्त पोलिसांमुळं. तिथल्या ज्या सगळ्या जवानांनी त्या विद्यार्थ्यांवरती, त्या शिक्षकांवरती लाठीचार्ज केले, अक्षरशः कोणाचे हात पाय मोडले, कोणाला बेदम मारहाण केली. ते आतंकवादी नव्हते, मला स्पष्ट सांगायचं आहे, ते आतंकवादी नव्हते, ते एक विद्यार्थी आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना घडवणारा तो सगळा शिक्षक वर्ग आहे जो शांततेत तिथं आपलं आंदोलन करत होता. आणि विपक्ष, जे विरोधी पक्ष असतात त्यांना सुद्धा लाज वाटायला पाहिजे की एखादा विरोधी पक्ष नेता सुद्धा हा मुद्दा त्या लोकसभेत उचलून धरत नाही किंवा पाहिजे तेवढ्या ताकदीनं लावून धरत नाही. आणि अशा परिस्थितीत सरकार याच्यावर जो अन्याय करत आहे तो वेगळाच. एखाद्या आतंकवादी असल्यासारखी वागणूक त्या तिथल्या सगळ्या पोरांना, शिक्षकांना मिळेल. त्यांच्यावर लाठीचार्ज झाले, केसेस फाईल झाल्या. त्या जवानांना सुद्धा सांगणं आहे की तुम्ही सुद्धा त्याच प्रक्रियेमधून निवड होऊन त्या जागी जवान म्हणून आहात. आणि याच विद्यार्थ्यांमधले काही मुलं येणार होते आणि ते जवानमधून तुमच्यासोबत काम करणार होते. त्याच बटालियनमध्ये कदाचित ते तुमचे ज्युनियर असते आणि तुम्ही त्यांच्यावरच हल्ले करत आहात, त्यांना लाठीचार्ज करत आहात. ही शरमेची गोष्ट आहे. खरं तर हे जे सरकार असतं किंवा सरकारी ज्या व्यवस्था असतात त्या आपल्याला शाबूत ठेवण्यासाठी या पोलिसांचा, या केंद्रीय जवानांचा वापर करतात, जे की एका मध्यम कुटुंबातूनच आलेले असतात. आणि हेच जवान झाल्यावरती, हे सरकार नोकरीवर लागल्यावरती लाठीचार्ज करतात ते त्याच गरिबांवरती ज्या समाजातून ते आलेले आहेत. हे खरं तर फार वाईट आणि निंदनीय कृत्य आहे. SSC मधले सगळे घोटाळे यांनी सरकारने थांबवले पाहिजेत लवकरात लवकर आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्यावरच्या केसेस रद्द झाल्या पाहिजेत. आणि ज्यांनी कुणी हा प्रयत्न केला आहे की शांततेत चालू असणारं आंदोलन उधळून लावण्याचा, त्यांच्यावरती केसेस दाखल झाल्या पाहिजेत. ज्यांनी त्या पोलिसांनी, ज्या केंद्रीय जवानांच्या यांनी
रक्षकांनी, जवानांनी त्या विद्यार्थ्यांवर हल्ले केलेत आणि जाणून बुजून जर कुठे CCTV मध्ये दिसत असतील तर तशा सरकारी अधिकाऱ्यांवरती सुद्धा यांनी कारवाई केली पाहिजे, कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे. धन्यवाद.